तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। वरिष्ठ पोलीस अधिकारी मनसे कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। तर मीरा भाईंदरच्या मोर्चाच्या परवानगीवरून फडणवीसांनी विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन लावला। राज्याच्या पोलीस महासंचालकाला फडणवीसांकडून विचारणा करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। राज्याचे पोलीस महासंचालक यांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। तर मीरा भाईंदरमध्ये परिस्थिती चिघळू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या संपर्कात आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालकांना देवेंद्र फडणवीस यांनी विचारणा केलेली आहे। मोर्चाला परवानगी का दिली नाही अशी विचारणा फडणवीसांकडून करण्यात आलेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। यापूर्वी देखील माध्यमाशी संवाद साधताना आपण मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांसोबत बोललेलो आहोत। त्यांनी मोर्चाला परवानगी का दिली नाही असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला। त्यावेळी एका ठराविक मार्गावरूनच हा मोर्चा आम्ही काढणार असं मनसे नेत्यांनी सांगितलेलं होतं। मात्र त्या मार्गावर मोर्चा काढला तर कुठे येऊ, तू कुठे थांबलाय, संवेदनशील स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे आम्ही या मोर्चाला या मार्गावरून निघणाऱ्या मोर्चाला परवानगी दिली नाही असं पोलिसांनी सांगितलेलं होतं। मात्र आता थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांनाच फडणवीसांनी विचारणा केलेली आहे। मनसेला मोर्चासाठी परवानगी का दिली नाही असा प्रश्न थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना विचारला। तर सकाळपासूनच ज्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन अभिजित पानसे पुन्हा एकदा मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये मोर्चा निघणारच अशी आक्रमक भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। एक प्रकारे मोर्चाला सुरुवातच झाली आहे असं म्हणावं लागेल, कारण मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ज्या प्रकारे मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, मात्र आता पोलीस एक प्रकारे या मोर्चामध्ये सुरक्षा पुरवताना पाहायला मिळत आहेत। अभिजित पानसे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत। एकीकडे अविनाश जाधव यांना पहाटेच पोलिसांनी अटक केलेली आहे, माफ करा ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अद्यापही पोलिसांनी सोडलेलं नाही। मात्र मुंबईतून अभिजित पानसे मीरा भाईंदरमध्ये दाखल झाले आणि ते आता या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत। तर मुंबईतून अभिजित पानसे हे देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अभिजित पानसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा एक प्रकारे निघालेला आहे। तर सकाळपासून ज्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या कार्यकर्त्यांना घेऊन अभिजित पानसे हे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकीकडे पहाटेच्या सुमारास अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र तरी देखील मीरा भाईंदरमधून वेगवेगळ्या भागातून मनसे कार्यकर्ते हे सकाळपासूनच मीरा भाईंदरमध्ये ज्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार होती त्या ठिकाणी दाखल झाले। सकाळपासून पोलिसांकडून त्यांची धरपकड सुरू आहे। मात्र अभिजित पानसे हे मुंबईवरून थेट मीरा भाईंदरमध्ये पोहोचले आणि ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा एकदा अभिजित पानसे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे दृश्य आपण पाहतो आहोत। एक प्रकारे मोर्चालाच या ठिकाणी सुरुवात झाली आहे।